नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण परकीय व्यापार या चॅप्टरमध्ये एंट्री करत आहोत. थोडं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आजचा चॅप्टर का महत्त्वाचा आहे, कारण या चॅप्टरच्या आधारावरती तुम्ही ज्या न्यूज वाचताय तुम्हाला कळणं थोडं आणखी जास्त सोपं जाणार आहे. तर हा चॅप्टरमध्ये सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन कन्सेप्च्युअल पार्ट शिकवणार आहे. पहिला कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. तो आहे तुमच्या आयातीवर व निर्यातीवर तुमच्या चलनाच्या एक्सचेंज रेटचा काय परिणाम होतो, विनिमय दराचा काय परिणाम होतो. आता यामध्ये तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला मागं चलनाचा विनिमय दर किंवा एक्सचेंज रेट ऑफ अ करन्सी म्हणजे काय हे शिकवलं होतं. तर आज आपण शिकणार आहोत की या एक्सचेंज रेटचा तुमच्या आयाती आणि निर्यातीवर काय परिणाम होतो, काय चांगलं असतं, जेणेकरून ज्यावेळेस मी तुम्हाला परकीय व्यापार शिकवल त्यावेळी मी तुम्हाला जो इतिहास सांगणार आहे तो इतिहास तुम्हाला चांगला कळायला हवा म्हणून तुम्हाला आता ते सांगणार आहे. तर पहा, चला आपण सुरू करूया. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे चलनाचा विनिमय दर आणि त्याचा आयात आणि निर्यातीवर होणारा परिणाम. हे आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे. आपण शिकून घेऊया की नेमकं काय आहे, हे कोणत्या पद्धतीनं चालतं. चला सुरू करूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात एक रिव्हिजन करून देतो. विनिमय दर म्हणजे काय, तर इथं लक्षात ठेवा, विनिमय दराला आपण इंग्लिशमध्ये एक्सचेंज रेट असं म्हणतो. म्हणजे काय असतं, तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जाता, त्या बँकवाल्याला तुम्ही अमेरिकन डॉलर देता. अमेरिकन डॉलर त्याला दिल्यानंतर तो बँकेमधला कॅशियर तुम्हाला 70 रुपये देतो. म्हणजे इथं काय झालं, एका डॉलरच्या बदल्यात तुम्हाला 70 रुपये मिळाले. म्हणजे तुम्ही इथं काय केलं, तुमच्याकडं असणाऱ्या डॉलरचं रुपयासोबत एक्सचेंज केलं. तुम्ही त्याला डॉलर दिला, त्याच्याकडनं एक्सचेंज करून रुपये घेतले. हे काय झालं, एक्सचेंज झालं. आता हे एक्सचेंज करत असताना तुम्हाला एका डॉलरच्या बदल्यात किती रुपये मिळाले, हा काय झाला, हा झाला एक्सचेंज रेट. याला आपण आणखीन सोप्या भाषेत कसं म्हणायचं, एखाद्या चलनाचा इतर कोणत्याही चलनासोबत केलेला व्यवहार किंवा केलेली किंमत किंवा केलेली तुलना म्हणजे त्या चलनाचा विनिमय दर होय. म्हणजे जर तुम्हाला एका डॉलरच्या बदल्यात 70 रुपये मिळत असतील तर तो डॉलरचा आणि रुपयाचा एक्सचेंज रेट झाला. तुम्हाला जर समजा एका युरोच्या बदल्यात 80 रुपये मिळत असतील तर तो तुमच्या रुपयाचा आणि युरोचा एक्सचेंज रेट झाला. एका पाऊंडच्या बदल्यात, पाऊंड हे ब्रिटनचे करन्सी आहे, एका पाऊंडच्या बदल्यात जर तुम्हाला 100 रुपये मिळत असतील तर तो तुमचा रुपया आणि पाऊंडची एक्सचेंज रेट झाली. सो हा सोपा कन्सेप्ट आपण शिकलो आहोत. यासोबतच आपण हे सुद्धा शिकलो आहोत की किती प्रकारचे एक्सचेंज रेट असतात, भारतामध्ये कोणतं फॉलो केलं जातं, हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर इथं लक्षात ठेवा, कोणत्याही चलनाचा इतर कोणत्याही चलनाच्या स्वरूपात केलेली किंमत, केलेली तुलना किंवा केलेलं एक्सचेंज ज्या दरानं केलं जातं त्याला आपण एक्सचेंज रेट हा शब्द वापरतो. क्लिअर हा मुद्दा, हा सोपा मुद्दा आहे. आता आपण हे शिकूया विनिमय दराचा आयात आणि निर्यातीवर काय परिणाम होतो. आता इथं महत्त्वाचा मुद्दा, आयात म्हणजे काय, जेव्हा आपण परदेशामधनं एखादी वस्तू विकत आणतो व आपल्या देशामध्ये वापरतो किंवा आपल्या देशामध्ये ठेवतो त्याला आपण आयात असं म्हणतो. व जेव्हा एखादा परदेशी व्यक्ती किंवा परकीय व्यक्ती आपल्या भारतामधील एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि ही विकत घेऊन ही वस्तू किंवा सेवा त्याच्या देशामध्ये घेऊन जातो किंवा त्याच्या देशामध्ये कन्झ्युम करतो त्याला आपण निर्यात असं म्हणतो. आयात आणि निर्यात हे परकीय व्यापाराचे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, आयात आणि निर्यात हे दोनही परकीय व्यापाराचे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मग या आयातीवर आणि निर्यातीवर या एक्सचेंज रेटचा, तुमच्या चलनाच्या विनिमय दराचा काय फरक पडतो हे आपण समजून घ्या. तसं पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, आयातीवर आणि निर्यातीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या चलनाचा विनिमय दर. चलनाच्या विनिमय दरामध्ये मराठीमध्ये खूपदा दोन शब्द येतात, रुपया पडला, रुपया वधारला. रुपया पडला आणि रुपया वधारला म्हणजे नेमकं काय असतं हे आपण समजून घ्या. टेक्निकली समजून घ्या, थोडं जास्त महत्त्वाचं आहे. एकदा का तुम्हाला या ठिकाणी हे कळलं तर त्यानंतर तुम्हाला परकीय व्यापारातील खूप सर्व कन्सेप्ट कळणं सोपं जाईल. आणि मग चायना स्वतःचं करन्सी हमेशा अवमूल्यनाच्या कंडिशनमध्ये का ठेवतो हे तुम्हाला कळेल. किंवा 1991ला आपण भारतीय रुपयाचं अवमूल्यन म्हणजे डिव्हॅल्युएशन का केलं होतं हे सुद्धा तुम्हाला कळेल. त्यामुळं इथं या दोन्ही गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही चलनाचे विनिमय दर कसे ठरतात आणि चलनाचा विनिमय दर म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर आपल्या ॲपवर सुद्धा तो व्हिडिओ अवेलेबल आहे आणि सोबतच तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा अवेलेबल आहे. मी तुम्हाला सर्वांना सुचवेल तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहावा. चलनाचा विनिमय दर म्हणजे काय आणि त्याचे कोणते प्रकार आहेत याच्याबद्दल मी एक विस्तृत व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही पाहावा. आता आपण शिकूया या विनिमय दराच्या होणाऱ्या बदलांचा
आयात आणि निर्यातीवर काय परिणाम होतो हा इथं आपण काय करूया, एक सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. चला, थोडं इंटरेस्टिंग आहे. चला, त्याच्या अगोदर मी काय करतो, एक थोडंसं तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. इथं मी वरती लिहिलंय नॉर्मल एक्सचेंज रेट. मग तुमचा प्रश्न पडला असेल, सर नॉर्मल एक्सचेंज रेट म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, नॉर्मल एक्सचेंज रेट नावाचा असा कोणताही प्रकार नाही. परत एकदा क्लिअर करतो, नॉर्मल एक्सचेंज रेट नावाचा कोणताही प्रकार नाही. तुमच्यापैकी 2-4 लोक म्हणतील नाही नाही सर आम्ही वाचलाय. तर तुम्ही जो वाचलाय ना तो नॉर्मल वाचलेला नाहीये, तो तुम्ही वाचलेला आहे नॉमिनल एक्सचेंज रेट, आणि दुसरा वाचलेला आहे रिअल एक्सचेंज रेट. तर ते वेगळे प्रकार आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला परकीय व्यापार खूप डिटेलमध्ये शिकवल आपल्या बॅचमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ते सहजासहजी कळून जाईल. इथं फक्त लक्षात ठेवा, इथं मी एक वाक्य लिहिलंय नॉर्मल एक्सचेंज रेट. आता इथं नॉर्मल एक्सचेंज रेट म्हणजे काय, तर हा एक्सचेंज रेट मी काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. कुणासोबत कम्पेअर करणार आहे, या डेप्रिसिएशनच्या एक्सचेंज रेट सोबत कम्पेअर करणार आहे, अप्रिसिएशनच्या एक्सचेंज रेट सोबत कम्पेअर करणार आहे. म्हणजे थोडक्यात हा जो एक्सचेंज रेट आहे हा मी कम्पॅरिझनसाठी वापरला आहे. तुम्हाला सोपं वाटावं म्हणून मी नॉर्मल हा शब्द वापरलेला आहे. त्याऐवजी मी एक शब्द वापरू शकलो असतो, तो शब्द आहे रेफरन्स एक्सचेंज रेट. रेफरन्स एक्सचेंज रेट म्हणजे काय, जो विनिमय दर आपण तुलना करण्यासाठी वापरतो त्या एक्सचेंज रेटला आपण रेफरन्स एक्सचेंज रेट हा शब्द वापरतो. जो एक्सचेंज रेट आपण तुलना करण्यासाठी वापरतो त्याला रेफरन्स एक्सचेंज रेट असं म्हणलं जातं. आता इथं हा एक्सचेंज रेट किती आहे, $1 = 10 रुपये. म्हणजे काय झालं, जर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये गेलात आणि त्या बँकवाल्याला जर तुम्ही $1 दिला तर तो बँकवाला तुम्हाला 10 रुपये देईल. किंवा उलटं म्हणलं तरी हरकत नाही, तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये गेलात, ज्या बँकांना फॉरेन ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी आहे, ज्या बँकांना परकीय चलनामध्ये व्यापार करण्याची परवानगी आहे, त्या बँकेकडे गेलात आणि त्या बँकेला तुम्ही 10 रुपये दिले तर तो बँकवाला तुम्हाला काय करेल, $1 देईल. आलं लक्षात? म्हणजे मला सांगा, इथं $1 किंमत किती झाली, 10 रुपये. किंवा $10 मध्ये आपल्याला किंवा 10 रुपयांमध्ये आपल्याला किती डॉलर मिळणार आहेत, 10 रुपयांमध्ये आपल्याला $1 मिळणार आहे. राहील लक्षात? $1 किंमत झाली 10 रुपये, किंवा 10 रुपयांमध्ये आपल्याला किती डॉलर मिळणार आहेत, $1 मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा. आता आपण याला काय करूया, याला आपण डेप्रिसिएशन सोबत कम्पेअर करूया. चलनाचं डेप्रिसिएशन होणं, यालाच समानार्थी शब्द आहे चलनाचं डिव्हॅल्युएशन होणं. चलनाचं डिव्हॅल्युएशन होणं. लक्षात ठेवा, डेप्रिसिएशन आणि डिव्हॅल्युएशन हे शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये नॉर्मली सेम अर्थानं वापरले जातात. तसं पाहायला गेलं तर त्यांचा अर्थ सुद्धा सेम आहे, फक्त टेक्निकली अर्थ जरी वेगळा असला तरी इथून पुढे इकॉनॉमिक्समध्ये हमेशा लक्षात ठेवा, डेप्रिसिएशन आणि डिव्हॅल्युएशन हे दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरले जातात परकीय व्यापारामध्ये. राहील लक्षात? तर समजा इथं काय झालंय, चलनाचं डेप्रिसिएशन झालंय किंवा चलनाचं डिव्हॅल्युएशन झालंय, याचा अर्थ सेम होतो. म्हणजेच काय झालंय, म्हणजे चलनाचं अवमूल्यन झालंय. म्हणजे काय झालंय, चलनाचं अवमूल्यन झालंय. अवमूल्यन म्हणजे काय होणं, याला आपण म्हणतो मूल्य कमी होणं. याला आपण काय म्हणतो, मूल्य कमी होणं. म्हणजे काय, किंमत कमी होणे. याला आपण काय म्हणतो, मूल्य कमी होणं. बरोबर आहे? किंवा जो खूपदा तुम्हाला वर्गामध्ये शिकवताना खूप सगळे शिक्षक एक शब्द वापरतात किंवा बऱ्याचदा इकॉनॉमिस्ट लोक हा शब्द बोलीभाषा करताना वापरतात. ते काय म्हणतात, रुपया पडला. रुपया पडला. आलं लक्षात? तर आता इथं हे सर्व जे शब्द मी लिहिलेत ना, या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच होतो. काय, डेप्रिसिएशनचा अर्थ डिव्हॅल्युएशन होतो. डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन होतं. अवमूल्यन होणं म्हणजे चलनाचं मूल्य कमी होणं. चलनाचं मूल्य कमी होणं म्हणजे काय, रुपया पडणं. रुपया पडला. रुपया पडला. आता आपण याचा रुपया पडला म्हणजे काय, तर इथं काय झालं, $1 बरोबर 50 रुपये झाले. म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेमध्ये डॉलर घेऊन गेलात, त्या बँकवाल्याला $1 दिला तर तो बँकवाला तुम्हाला 50 रुपये देईल. आता आपण हे कंपॅरिझन करूया एखाद्या वस्तूसोबत. समजा वरचा पॉईंट आणि हा पॉईंट आपण कम्पेअर करूया. तिथं पहा, तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेलात, त्याला $1 दिला तर तो तुम्हाला 10 चॉकलेट देणार आहे. आपण रुपयाला चॉकलेट कन्सिडर करूया. तुम्ही या सेकंड केसमध्ये विचार केला, तुम्ही बँकेत गेलात, $1 घेऊन गेलात तर तो $1 तुम्हाला किती चॉकलेट देणार आहे, 50 चॉकलेट देणार आहे. तुम्ही काय म्हणणार, अरे चॉकलेट स्वस्त झालं. बरोबर आहे की नाही?
अरे चॉकलेट स्वस्त झालं, काल आलो होतो त्यावेळी मला एका डॉलरमध्ये फक्त 10 चॉकलेट मिळाले, आज मी आलोय तर मला एका डॉलरचे 50 चॉकलेट मिळत आहेत. किती मिळत आहेत? 50 चॉकलेट मिळत आहेत. म्हणजे चॉकलेट स्वस्त झालं. चॉकलेट स्वस्त झालं म्हणजे काय झालं? चॉकलेटची किंमत कमी झाली. चॉकलेटची किंमत कमी झाली म्हणजे काय? चॉकलेटची किंमत पडली. आपण म्हणतो ना आंब्याचे भाव पडले, याचा अर्थ काय झाला? अगोदर आंब्याची पेटी 2000 रुपयांना यायची, आता आंब्याची पेटी फक्त 300-400 रुपयांना येते. अरे आंबे घेऊन या, आंब्याचे भाव पडलेत. दसरा दिवाळी, अरे यावर्षी झेंडूच्या फुलांचे भाव पडलेत. म्हणजे काय झालं? झेंडू स्वस्त झाला. पहा या ठिकाणी हा स्वस्त झाल्याचा अर्थ काय झाला? तुम्हाला एका रुपयामध्ये 50 रुपये मिळत आहेत. आलं लक्षात फरक? सो इथं काय झालं? रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणजे रुपया पडला, म्हणजे रुपया स्वस्त झाला, म्हणजे रुपयाचं डिव्हॅल्युएशन किंवा डेप्रिसिएशन झालं. मात्र कुणाच्या कंपॅरिझनमध्ये? डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये. आपण इथं कुणासोबत कम्पेअर करतोय? डॉलर सोबत कम्पेअर करतोय. म्हणून याला काय म्हणायचं? याला म्हणायचं डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट. याला काय म्हणायचं? डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट किंवा याला म्हणायचं डिव्हॅल्युएटेड एक्सचेंज रेट. डेप्रिसिएशन झाल्यानंतर चलनाचा जो विनिमय दर आहे त्याला म्हणायचं डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट किंवा डिव्हॅल्यूड एक्सचेंज रेट. हे दोनही शब्द आपण वापरतो. डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट किंवा डिव्हॅल्यूड एक्सचेंज रेट. दुसरा मुद्दा आता इथं ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनला आपण काय म्हणतो? रुपया वधारणे. ॲप्रिसिएशन रुपया वधारणे किंवा रुपया वाढला. अरे रुपयाची किंमत वाढली बरं का, रुपया वाढला. याला काय म्हणायचं? रुपया वधारला किंवा रुपया वाढला. म्हणजे काय? इथं पहा $1 बरोबर नाही, इथं 25 चुकून झालंय, इथं 25 नाहीये, हे $1 बरोबर 5 रुपये. इथं किती आहे? $1 बरोबर 5 रुपये. $1 बरोबर 5 रुपये. आता पहा मगाशी इथं कम्पेअर केलं असता एका डॉलरमध्ये तुम्हाला किती रुपये मिळायचे? 10 रुपये मिळायचे. आता इथे तुम्हाला किती मिळतात? एका डॉलरमध्ये 5 रुपये मिळतात. तुम्ही म्हणणार ना अरे रुपया महाग झाला, रुपयाची किंमत वाढली, वधारला म्हणजे काय झाला? रुपया महाग झाला. रुपया का महाग झाला? कारण तुम्ही मागच्या केसमध्ये बँकेत त्यांना $1 जमा केल्यानंतर ती लोक तुम्हाला एका डॉलरच्या बदल्यात 10 रुपये देत होती, 10 आंबे देत होती, 10 चॉकलेट देत होती. तीच लोक आता सेम एका डॉलरसाठी तुम्हाला फक्त 5 रुपये देत आहेत किंवा 5 चॉकलेट देत आहेत किंवा 5 आंबे देत आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं की रुपया वधारला बाबा, रुपया महाग झाला. आलं लक्षात? रुपया पडणं किंवा वधारणं हे कोणत्या कारणांमुळे होतं हे कळायचं असेल तर तुम्हाला टाइप्स ऑफ एक्सचेंज रेट नावाचा चॅप्टर पाहावा लागेल, जो यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे आणि आपला ज्ञानदीपचा जो इकॉनॉमिक्सचा कोर्स आहे त्या कोर्समध्ये सुद्धा डिटेलमध्ये अवेलेबल आहे. आलं लक्षात? तर हे नॉर्मल म्हणजे काय? रेफरन्सचा एक्सचेंज रेट आहे. या ठिकाणी रुपयाचं अवमूल्यन झाल्यानंतर एक्सचेंज रेट $1 बरोबर 50 आहे आणि या ठिकाणी रुपया वधारला, रुपया महागला, रुपया ॲप्रिशिएट झाला किंवा रुपयाची किंमत वाढल्यानंतरचा हा एक्सचेंज रेट आहे. रुपयाची किंमत वाढल्यानंतरचा हा एक्सचेंज रेट आहे. राहील लक्षात? आता आपण विचार करूया या सर्व गोष्टींचा काय परिणाम होतो. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इथं जो मी हा आकडा घेतलेला हा कशासाठी घेतलेला आहे? हा आकडा मी फक्त कंपॅरिझनसाठी घेतलेला आहे. नॉर्मल एक्सचेंज रेट नावाचा असा कोणताही प्रकार किंवा कोणताही डेफिनेशन किंवा कोणताही कन्सेप्ट अस्तित्वात नाही. फक्त हे दोन कन्सेप्ट तुम्हाला कळावे, डेप्रिसिएशन कळावं, ॲप्रिसिएशन कळावं, यामुळे मी काय केले? वरचा हा कन्सेप्ट इथे घेतलेला आहे. क्लिअर? चला आता आपण शिकूया या सर्वांचा आयात आणि निर्यातीवर काय परिणाम होतो. त्याच्या अगोदर हे 2-3 वाक्य लक्षात ठेवा. प्रत्येक देशाचं चलन हे त्या देशामध्ये लीगल टेंडर असतं, कायदेशीर चलन असतं. प्रत्येक देशाचं चलन हे त्या देशामध्ये लीगल टेंडर असतं, कायदेशीर चलन असतं. म्हणजे नेमकं काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये जर तुम्हाला व्यापार करायचा असेल, भारतामध्ये जर व्यवहार करायचा असेल तर तो तुम्ही फक्त रुपया या चलनामध्ये करू शकता. भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे. इतर कोणतंही चलन हे व्यापार व्यवहार ट्रान्झॅक्शन करण्यासाठी कायदेशीर चलन नाही. म्हणजे बाहेरच्या देशामधनं जर तुम्ही खूप सगळे डॉलर, युरो, पाऊंड, येन, युआन या हार्ड करन्सीज घेऊन आला असलात तरीही तुम्हाला ह्या हार्ड करन्सीज वापरून भारतामध्ये व्यापार करता येणार नाही. तुम्हाला अगोदर या सर्व हार्ड करन्सीजला भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही भारतीय रुपयाचा वापर करून भारतामध्ये परकीय व्यापार करू शकता. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, भारतामध्ये फक्त आणि फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे. इतर कोणतंही चलन भारतामध्ये व्यवहारासाठी, व्यापारासाठी, ट्रान्झॅक्शनसाठी कायदेशीर चलन नाही. दुसरं,
साधारणतः जगातील सर्व देश परकीय व्यापारासाठी, फॉरेन ट्रेडसाठी हार्ड करन्सीचा वापर करतात. हार्ड करन्सी म्हणजे काय, यावर सुद्धा मी युट्यूबवर लेक्चर टाकलेलं आहे. तुम्ही युट्यूबवर गेल्यानंतर हार्ड करन्सी महेश शिंदे हे नाव टाकले की ऑटोमॅटिकली तुम्हाला हार्ड करन्सीचं लेक्चर मिळून जाईल. नेटवर जा, हार्ड करन्सी महेश शिंदे नाव टाका, युट्यूबला तुम्हाला ऑटोमॅटिकली ते लेक्चर दिसेल. तर जगातील सर्व देश व्यापारासाठी हार्ड करन्सीचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. तिसरं महत्वाचं वाक्य, हार्ड करन्सीचे एक्झाम्पल काय आहे, डॉलर, युरो, पाऊंड, येन आणि युआन. मी हार्ड करन्सी शिकवलेलं आहे, तेव्हा तुम्हाला सर्वांना सुचवेल की तुम्ही हे डॉलर, युरो, पाऊंड, येन, युआन हे काय करा, तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकून घ्या. आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक देशाचं चलन हे त्या देशामध्ये लीगल टेंडर आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. हे तर मी खूपदा सांगितलेलं आहे, तरीही लक्षात ठेवा, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. म्हणजेच काय, एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी. एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी म्हणजे जसं तुम्ही ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, मोबाईल, लॅपटॉप हे विकत घेता, त्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या देशांचे चलन विकत घेऊ शकता, दुसऱ्या देशांचे चलन विकू शकता. याला परवानगी लागते, यावर बंधनं आहेत. तरीही ओपन मार्केटमध्ये म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे आणि इतर वस्तूंसारखंच तुम्ही या चलनाचा वापर करून तुम्ही व्यापार किंवा व्यवहार करू शकता. क्लिअर? 4 वाक्य, प्रत्येक देशाचं चलन हे त्या देशामध्ये लीगल टेंडर आहे, कायदेशीर चलन आहे. जगभरातील सर्व देश साधारणतः परकीय व्यापार करण्यासाठी हार्ड करन्सीचा वापर करतात. हार्ड करन्सीज म्हणजे डॉलर, युरो, पाऊंड, येन, युआन या महत्त्वाच्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय चलन येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. इंग्लिशमध्ये मी एक वाक्य वापरेल, एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी. प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी. चला आता आपण पुढचं पाहूया. आयात. आयात करायचे म्हणजे आपल्याला काय करायचं, परदेशामधनं वस्तू विकत आणायची, बरोबर. आता मला सांगा, समजा तुम्हाला अमेरिकेमधनं चॉकलेट आणायचंय, तर अमेरिकेमधनं चॉकलेट आणायला गेल्यानंतर तुम्ही अमेरिकेतल्या त्या दुकानात गेल्यानंतर त्या चॉकलेटवर जी एमआरपी म्हणजे काय, मॅक्सिमम रिटेल प्राइस, एमआरपी, ही भारतीय व्यक्ती आला म्हणून तो लगेच स्टॅम्प मारून भारतीय रुपया टाकल का? नाही. अमेरिकेत जे चॉकलेट तुम्ही विकत घ्याल त्यावर किंमत कुणाच्या चलनामध्ये छापलेली असेल, अमेरिकन चलनामध्ये. जर तुम्ही ब्राझीलमधनं चॉकलेट विकत आणायला गेलात तर ब्राझीलमधलं जे चॉकलेट आहे त्यावर किंमत कशात छापलेली असेल, ब्राझिलियन डॉलरमध्ये. आलं लक्षात? म्हणजे काय असतं, तुम्ही ज्या देशामधनं ती वस्तू विकत आणत आहात त्या देशाच्या चलनाच्या स्वरूपामध्ये त्या चलनावर किंमत छापलेली असते, त्या देशाच्या चलनाच्या स्वरूपामध्ये त्या चलनावर किंमत छापलेली असते. क्लिअर आहे लक्षात? म्हणजे आयात करताना आपण जी वस्तू आणतो त्या वस्तूचा विचार आपल्याला परकीय चलनाच्या स्वरूपात करावा लागतो. आयात करताना जी वस्तू आपण आयात करतोय, जी वस्तू आपण आणतोय, त्या वस्तूच्या किमतीचा विचार आपल्याला त्या चलनाच्या स्वरूपात करावा लागतो, त्या देशाच्या करन्सीच्या स्वरूपात करावा लागतो. आयात करत असताना त्या वस्तूवर किंवा त्या सेवेची किंमत परकीय चलनाच्या स्वरूपात द्यावी लागते. कोणतं परकीय चलन? ज्या देशामधून आपण ती वस्तू आणत आहोत, ज्या देशामधून आपण ती वस्तू आयात करत आहोत, त्या आयात केलेल्या वस्तूच्या स्वरूपात आपल्याला काय करावं लागतं, ती वस्तूची आयात करावी लागते. क्लिअर? आता समजा आपल्याला काय करायचं, चॉकलेटची आयात करायची. चॉकलेटची आयात करायची म्हणजे काय, तुम्हाला अमेरिकेतून चॉकलेटची आयात करायची, अमेरिकेमधनं, बरोबर. मग तुम्ही अमेरिकेत गेलात आणि अमेरिकेच्या बँकेत गेलात आणि त्यांना म्हणलात की हे माझे 1000 रुपये घ्या, मला डॉलर द्या, तर देईल का? नाही देणार. का नाही देणार? कारण तुमचा रुपया हे हार्ड करन्सी नाही. का नाही देणार? कारण तुमचा रुपया हे आंतरराष्ट्रीय चलन नाही. तुमच्या रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधला वाटा हा खूप कमी आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये तो व्यक्ती म्हणाल तुमची स्वतःची इंडियन बँक बघा किंवा तुम्ही तुमच्या देशामध्ये परत जा आणि त्या देशामधनं तुमचे जे रुपये आहे ते रुपये तुमच्या डॉलरमध्ये कन्वर्ट करा आणि मग घेऊन व्यापार करा. म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागेल, तुम्हाला या ठिकाणी अमेरिकेत जाण्याच्या अगोदरच तुमचे स्वतःकडचे जे रुपये आहेत हे रुपये आयदर एअरपोर्टवरती किंवा इथलच्या कोणत्याही बँकेमध्ये डॉलरमध्ये कन्वर्ट करावे लागतील, डॉलरमध्ये. आलं लक्षात? आता समजा इथं काय आहे, आपल्याला अमेरिकेतून चॉकलेट आयात करायची आहे आणि त्या चॉकलेटवर प्रिंटेड प्राइस आहे समजा $1 बरोबर, सॉरी किंमत आहे समजा 5 रुपये. चॉकलेटची किंमत किती आहे? 5 रुपये ही चॉकलेटची किंमत आहे. आलं लक्षात?
आता ते चॉकलेट आयात करत असताना या 3 प्रकारच्या एक्सचेंज रेटमध्ये तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील जेणेकरून तुम्ही चॉकलेट आयात करू शकता, आपण पाहूया. सगळ्यात पहिला आपण पाहूया जो नॉर्मल एक्सचेंज रेट जो आपण कंपॅरिझनसाठी किंवा रेफरन्ससाठी वापरला होता, त्या केसमध्ये तुम्ही किती रुपये दिले तर तुम्हाला $5 मिळतील. पहा तिथं एक्सचेंज रेट काय होता, $1 बरोबर 10 रुपये. म्हणजे काय, 10 रुपये दिले तर तुम्हाला किती डॉलर मिळतील, $1 मिळतील. चॉकलेट कितीचा आहे, $5चा आहे. मग चॉकलेट जर $5चा असेल तर तुम्हाला $5 किती रुपये दिल्यानंतर मिळतील, 50 रुपये दिल्यानंतर तुम्हाला $5 मिळतील आणि मग तुम्ही चॉकलेट विकत घेऊ शकता. नॉर्मल केसमध्ये चॉकलेट $5 आहे, तो दुकानदार त्याची किंमत चेंज करणार नाहीये, दुकानदार त्याची किंमत आहे तशीच ठेवणार आहे. फक्त या नॉर्मल केसमध्ये तुम्हाला $5 हातात असल्याशिवाय तुम्हाला चॉकलेट मिळणार नाही. आणि $5 हातात घेण्यासाठी तुमच्याकडे किती रुपये असणं आवश्यक आहे, नॉर्मल केसमध्ये 50 रुपये असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही बँकेत जायचं, बँकेत 50 रुपये द्यायचे, बँकवाला तुमच्याकडनं 50 रुपये घेईल, तुम्हाला $5 देईल, तुम्ही $5 त्या दुकानदाराची किंमत पे करायची आणि चॉकलेट आयात करायचं. म्हणजे नॉर्मल केसमध्ये तुम्हाला एका चॉकलेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील, म्हणजेच $5. आता आपण याच्यासोबत काय करूया, या मुद्द्यासोबत खालचे 2 मुद्दे कम्पेअर करूया. समजा रुपयाचं काय झालंय, अप्रिसिएशन झालंय, रुपयाचे अप्रिसिएशन झालंय. म्हणजे काय झालं, रुपया वधारलाय. मगाशी मी तुला सांगितलं होतं रुपया वधारल्यानंतर एक्सचेंज रेट किती येतो, पहा इथं मी एकदा क्लिअर करतो हे सगळं. पहा आता इथं काय झालेलं आहे, रुपया अप्रिसिएशन झाल्यानंतर एक्सचेंज रेट किती झालाय, $1 बरोबर 5 रुपये. किती झालाय, $1 बरोबर 5 रुपये हा काय झाला, एक्सचेंज रेट झालाय. $1 बरोबर 5 म्हणजे इथं 5 रुपयात तुम्हाला $1 मिळतोय. आता आपण पुढे जाऊया. पहा जेव्हा रुपयाचं अप्रिसिएशन होतं तेव्हा तुम्हाला एका $साठी 5 रुपये द्यावे लागतात. इथं एका $साठी किती रुपये द्यावे लागायचे, 10 रुपये नॉर्मल केसमध्ये. अप्रिसिएशन झाल्यानंतर काय एक्सचेंज रेट होता, $1 बरोबर 5 रुपये. म्हणजे एका $साठी तुम्हाला 5 रुपये द्यावे लागायचे. मग $5 साठी किती रुपये द्यावे लागतील, 25. म्हणजे सेकंड केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतंय, बँकेकडे जायचं, 25 रुपये द्यायचे, रुपयाचं अप्रिसिएशन झालंय, बँक तुम्हाला 25 रुपयांच्या बदल्यात $5 देईल आणि 25 रुपयात तुम्हाला चॉकलेट मिळेल. मला सांगा या 50 रुपयासोबत कंपॅरिझन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 25 रुपयात चॉकलेट मिळते. या ठिकाणी तुम्हाला 25 रुपयात चॉकलेट मिळतंय. मला सांगा तुमच्या सोयीनं, भारतीय व्यक्तीच्या सोयीनं चॉकलेट स्वस्त झालं का महाग झालं, स्वस्त झालं. एमआरपी तेवढीच आहे, त्या चॉकलेटवरची एमआरपी चेंज झालेली नाहीये. त्या चॉकलेटवरची एमआरपी जी $5 ती ॲज इट इज फिक्स आहे, ती चेंज झालेली नाहीये. फक्त काय झालंय, एक्सचेंज रेट बदलल्यामुळं भारतीय व्यक्तीला ते $5 घेण्यासाठी फक्त 25 रुपये द्यावे लागतात. का, कारण रुपया वधारलाय. म्हणजे मला सांगा जर रुपया वधारला तर भारतीय व्यक्तीला ते चॉकलेट काय झालं, स्वस्त वाटलं. मग जर चॉकलेट स्वस्त वाटलं तर तुम्ही चॉकलेट जास्त आयात कराल का कमी आयात कराल, जास्त. का जास्त आयात कराल, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला स्वस्तात मिळते ना. जी गोष्ट स्वस्तात मिळते ते आपण काय करतो, जास्त विकत घेतो. इथं चॉकलेट स्वस्तात मिळते, तुम्ही जास्त आयात कराल. म्हणजे मला सांगा जर रुपया वधारला तर आयात काय होते, स्वस्त होते. रुपया वधारला काय होतं, आयात स्वस्त होते. आलं लक्षात, आयात स्वस्त झाली. आता समजा रुपयाचं डेप्रिसिएशन झालं, रुपयाचं अवमूल्यन झालं. DER म्हणजे काय, डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट. अवमूल्यन किती झालं, अवमूल्यन झालं $1 बरोबर 50 रुपये. म्हणजे काय, तुम्हाला एका $साठी 50 रुपये द्यावे लागतील. चॉकलेटची किंमत तेवढीच आहे, $5. मग तुम्हाला $5 साठी किती रुपये द्यावे लागतील, जर एका $साठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागत असतील तर $5 साठी तुम्हाला $250 रुपये द्यावे लागतील. पहा ना, या ठिकाणी तुम्हाला $5 साठी 50 रुपये द्यावे लागायचे, या ठिकाणी $5 साठी तुम्हाला $250 रुपये द्यावे लागतात. पहा $250 रुपये, तुम्ही विचार करा, 5 पट पैसे द्यावे लागतात. मग मला सांगा तुमच्यासाठी चॉकलेट आता महाग झालं का स्वस्त झालं, महाग झालं. पण त्या चॉकलेटवर असणारी एमआरपी, त्यावर असणारी प्रिंटेड प्राइस बदलली आहे का, नाही. प्रिंटेड प्राइस इथं 5 होती, इथं $5 होती, इथं सुद्धा 5च आहे. प्रिंटेड प्राइस बदलली नाहीये. मात्र ते चॉकलेट विकत घेण्यासाठी तुम्हाला जो भारतीय चलन द्यावं लागतं ते चलन जास्त द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला काय होतंय, हे $5 घेण्यासाठी जास्त रुपये द्यावे लागतात. म्हणजे इथं काय झाला, तुमचा रुपया महागला, सॉरी तुमचा रुपया स्वस्त झाला, रुपया डिव्हॅल्यू झालाय, आयात महागली. मला सांगा आयात महाग झाल्यानंतर तुम्ही आयात वाढवाल का कमी कराल, ऑब्व्हियसली कमी कराल. तुम्ही आयात काय कराल, कमी कराल. आयात महाग झाली की ऑटोमॅटिकली आयात काय होते, कमी होते.
राहील लक्षात? पहा, रुपया पडला तर आयात काय होते? महाग होते. आणि रुपया वधारला तर आयात काय होते? स्वस्त होते. दोनदा तीनदा हा व्हिडिओ पहा, थोडा इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कळेल. आलं लक्षात? आयातीच्या बाबतीत आयात करताना आपल्याला काय करावं लागतं? त्या आयात केल्या गेलेल्या वस्तूवर MRP किंवा त्याची किंमत परकीय चलनाच्या स्वरूपात पाहावी लागते. आणि ते परकीय चलन आपल्याला अगोदर आपले रुपये देऊन मिळवावं लागतं आणि मग आपण ती वस्तू आयात करू शकतो. हे झालं आयातीच्या बाबतीत. इथं जे कन्क्लुजन आहे समोर लिहिलेलं आहे, रुपया वधारला की आयात काय होते? स्वस्त होते. आणि आयात स्वस्त आली की काय होते? आयात वाढते. म्हणजे दोन वाक्य लक्षात ठेवा. रुपया वधारला की आयात स्वस्त होते, पहिला मुद्दा, आणि आयात वाढते सुद्धा. राहील लक्षात? ह्या दोन्ही वाक्यावर सरळ सरळ प्रश्न असतो, म्हणून लक्षात ठेवा. रुपया वधारला की आयात स्वस्त होते आणि आयात वाढते. परत एकदा लक्षात ठेवा, रुपया वधारला की आयात स्वस्त होते आणि आयात वाढते सुद्धा. क्लिअर? दुसरं, रुपयाचं अवमूल्यन झालं की काय होते? आयात महाग होते. आणि मला सांगा, जर आयात महाग झाली, जी गोष्ट महाग आहे ते आपण जास्त घेतो का कमी घेतो? कमी घेतो. सो आयात महाग सुद्धा होते आणि आयात कमी सुद्धा होते. राहील लक्षात? सो दोन कन्क्लुजन, रुपयाचं अवमूल्यन झालं की आयात महाग होते आणि आयात कमी होते. रुपयाचं अवमूल्यन झालं की आयात काय होते? महाग होते आणि आयात कमी सुद्धा होते. हे लक्षात ठेवा. दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. रुपयाचं अवमूल्यन झालं की आयात महाग सुद्धा होते आणि आयात कमी सुद्धा होते. हे लक्षात ठेवा. राहील लक्षात कन्क्लुजन? हे आपण आयातीच्या बाबतीत पाहिलेलं आहे. आयात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पोर्ट हा शब्द वापरतो. इम्पोर्ट, बरोबर आहे? इम्पोर्ट करणे. आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहूया. निर्यातीवर या एक्सचेंज रेटच्या बदलाचा काय परिणाम होतो? चला, निर्यात. आता आपल्याला निर्यात करायचं काय? हापूस आंब्याची निर्यात करायची. निर्यात करणं म्हणजे काय? एक्सपोर्ट करणं. एक्सपोर्ट कोणाला करतोय आपण? परकीय व्यक्तीला एक्सपोर्ट करतोय. समजा तो अमेरिकन व्यक्ती आहे. आता मला सांगा, ज्या व्यक्तीला आपण एक्सपोर्ट करतोय तो ती वस्तू कशात प्रिंट केलेली असेल? भारतीय रुपयामध्ये. तुम्ही मला सांगा, पुण्यामधले एखाद्या आंबेवाल्याकडे गेलात आणि त्याला म्हणलात एक पेटी हवी, तो म्हणतो का $2 मिळेल? तो कितीला म्हणाल? तो 2000 रुपयाला पेटी, 500 रुपयांना पेटी, 4000 पेटी. म्हणजे जी गोष्ट आपल्याला निर्यात करायची आहे त्यावर किंमत कशामध्ये असते? आपल्या चलनामध्ये असते. समजा हा भारतामध्ये बनलेला पेन आहे, हा पेन निर्यात करायचा आहे, तर हा पेन निर्यात करताना मग यावर किंमत कोणती असेल? भारतीय रुपयाची असेल. तुम्ही बघितलं का भारतामध्ये एखादी वस्तू बनलेली आहे जी आपल्याला निर्यात करायची आहे, ज्यावर आपण डॉलरमध्ये किंमत छापली आहे? नाही, किंमत कशात छापलेली असते? रुपयामध्ये छापलेली असते. आलं लक्षात? आता समजा आपल्याला काय करायचं? हापूस आंब्याची पेटीची निर्यात करायची. हापूस आंबा, समजा या पेटीची किंमत आहे 2000 रुपये. हापूस आंब्याच्या पेटीची किंमत काय आहे? 2000 रुपये. आता परदेशी व्यक्ती पुण्यात किंवा महाराष्ट्रात फिरायला आलाय, त्याला हापूस आंबा घ्यायचा, तो कोकणात फिरतोय. मग कोकणात फिरताना त्या शेतकऱ्याला तो म्हणला, दादा ये $4-5 लेवल मुझे पेटी दे. तो देईल का? तो काय म्हणाल, बाबा तू काय कर, हे डॉलर घे, हे डॉलर तू आमच्या इथलच्या एखाद्या बँकेत जा, त्या बँकेत डॉलर जमा कर, तो बँकवाला तुला रुपये देईल, ते रुपये घेऊन ये, रुपये मला दे आणि मग पेटी घेऊन जा. का? कारण भारतामध्ये डॉलर हे व्यवहारांसाठी कायदेशीर चलन नाही. भारतामध्ये फक्त काय कायदेशीर चलन आहे? भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे. इतर कोणतंही चलन हे कायदेशीर चलन नाही. ओनली रुपी इज द लीगल टेंडर इन इंडिया. भारतात फक्त रुपया काय आहे? कायदेशीर चलन आहे. इतर कोणतंही चलन हे कायदेशीर चलन नाही. मग इथं आता नॉर्मल केसमध्ये, पहिली केस, ज्या केसमध्ये एक्सचेंज रेट काय होता? एक्सचेंज रेट होता, मी इथं क्लिअर करतो, हे मी आपल्याला लिहिता येईल. एक्सचेंज रेट होता $1 = 10 रुपये. याचा अर्थ काय? त्या व्यक्तीने एखाद्या बँकेत जाऊन जर $1 दिला तर त्याला किती रुपये मिळत होते? 10 रुपये मिळत होते. त्याला किती रुपये हवे आहेत? 2000. कारण आंब्याची पेटी कितीला आहे? 2000ला. कितीला आहे? 2000. बरोबर आहे, 2000ला आंब्याची पेटी आहे. म्हणजे त्याला 2000 रुपये जर हवे असतील तर त्याने किती डॉलर दिले तर 2000 मिळतील? या पहिल्या केसमध्ये, या पहिल्या केसमध्ये जर त्याने $200 दिले तर एका डॉलरचे 10, या सोयीनं $200चे 2000. त्याने $200 दिले तर त्याला 2000 रुपये मिळतील आणि मग तो आंब्याची पेटी विकत घेऊ शकतो. आता आपण काय करूया? या खालच्या दोन्ही गोष्टींना यासोबत कम्पेअर करूया. चला, बरोबर आहे. चला, आता समजा रुपया वधारला,
रुपयाचे अप्रिसिएशन झालं. मला सांगा, कोकणामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला रुपया वधारला पडला काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं नाही. किंवा या ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी समजा मार्केट यार्डमध्ये विकणारा जो व्यापारी, त्याला रुपया वधारला पडला काही घेणं देणं आहे का? नाही. त्याचं काय म्हणणं आहे, आंबा आहे, हापूस आहे, ओरिजिनल आहे, कोकणातला आहे, 2000 रुपयाच्या खाली 1 रुपया नाही. आलं लक्षात? आता समजा रुपया वधारला, रुपयाचं अप्रिसिएशन झालं. किती अप्रिसिएशन झालं? अप्रिसिएशन झालं समजा $1 बरोबर 5 रुपये. इथं किती होतं? $1 बरोबर 10 रुपये होतं. याच्या कंपॅरिझन मध्ये खाली काय झालं? रुपया वधारला. कुठं? इथं. रुपया वधारल्यानंतर आता मला सांगा, 2000 रुपये त्याला द्यावे लागणार आहेत. ती भारताची किंमत चेंज झाली आहे, पण हे 2000 रुपये घेण्यासाठी त्याला किती डॉलर द्यावे लागतील? $400. कारण एका $1 त्याला किती मिळतात? फक्त 5च मिळतात. का मिळतात? कारण रुपया महाग झालाय. रुपया महाग झालाय, एका $1 फक्त 5च रुपये मिळतात. अगोदर 10 मिळायचे, आता 5च मिळतात. सो मला काय $400 दिले तर 2000 मिळतील, आणि 2000 मिळाले तर मी आंब्याची पेटी विकत घेऊ शकतो. म्हणजे त्या फॉरेनरच्या दृष्टीने विचार करा, वरच्या केसमध्ये त्याला $200 मध्ये आंब्याची पेटी मिळायची, आता त्याला $400 मध्ये आंब्याची पेटी मिळते. त्याच्यासाठी आंबा स्वस्त झाला का महाग झाला? महाग झाला. कारण त्याचा उद्देश रुपया आहे का डॉलर आहे? डॉलर आहे. त्याच्यासाठी आंबा महाग झाला ना. कारण त्याचं काय म्हणणं आलं, अरे मागच्या केसमध्ये मला $200 मध्ये आंब्याची पेटी मिळायची, आज मला $400 मध्ये आंब्याची पेटी मिळते. त्याच्यासाठी काय झालं? आंबा महाग झाला. त्याच्यासाठी आंबा महाग झाला म्हणजे काय झालं? आपण ही जी वस्तू तिकडे एक्सपोर्ट करतोय ही त्याच्यासाठी महाग झाली. मग मला सांगा, जर वस्तू महाग झाली तर तो विकत घेईल का? नाही. तो काय करेल? वस्तू कमी विकत घेईल. हे झालं अप्रिसिएशन. डेप्रिसिएशन किंवा डिव्हॅल्युएशन. डेप्रिशिएटेड एक्सचेंज रेट. आंब्याची पेटी डेप्रिसिएशन काय झालंय? $1 बरोबर 50 रुपये. रुपयाची किंमत पडली आहे आणि तुम्हाला एका $1 मध्ये 50 रुपये मिळतात. किती मिळतात? 50 मिळतात. आता इथं किंमत आहे तेवढीच आहे, आंब्याच्या पेटीची किंमत आहे तेवढीच, 2000 रुपये, ही बदललेली नाहीये. बरोबर आहे. फक्त इथं काय होतं की डिव्हॅल्युएशन झाल्यामुळं त्याला एका $1 मध्ये 50 रुपये मिळतात. एका $1 मध्ये जर 50 मिळत असेल तर 2000 साठी त्याला किती डॉलर द्यावे लागतील? फक्त 40. 4 पंचे 20, पुढचे 2 शून्य अटॅच केले 2000, म्हणजे त्याला $40 मध्ये 2000 रुपये मिळत आहेत. आणि या 2000चा तो काय घेऊ शकतोय? आंब्याची पेटी घेऊ शकतोय. पहिल्या केसमध्ये त्याला $200 द्यावे लागायचे आंब्याच्या पेटीसाठी. रुपयाचे अप्रिसिएशन झाल्यानंतर त्याला $400 द्यावे लागायचे आंब्याच्या पेटीसाठी. आणि रुपयाचं डिव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याला अख्खीच्या अख्खी आंब्याची पेटी फक्त $400 मध्ये फक्त $40 मध्ये मिळते. त्याच्यासाठी आंबा स्वस्त झाला. मला सांगा, जर आंबा स्वस्त झाला असेल तर आंब्याचं खरेदी वाढवल का कमी करेल? वाढवल. आणि त्यानं वाढवलं की ऑटोमॅटिकली आपली निर्यात काय होईल? आपली निर्यात वाढेल. आलं लक्षात? हे सोपं गणित आहे. तुम्हाला हे फक्त इमॅजिन करायचं आहे. आणि इमॅजिन करण्यासाठी तुम्ही काय करावं? मार्केटमध्ये उभं राहावं आणि फॉरेनर इमॅजिन करावा, इंडियन शेतकरी, इंडियन व्यापारी इमॅजिन करावा. गोष्ट सोपी आहे. आता याचे 2 कन्क्लुजन. काय कन्क्लुजन? पहिलं, समजा रुपया वधारला. रुपया वधारला म्हणजे रुपया वाढला किंवा रुपया महाग झाला किंवा रुपया काय झाला? महाग झाला तर निर्यात महाग होते. रुपया वधारला, वाढला, महाग झाला, अप्रिशिएट झाला तर निर्यात महाग होते. आणि जर निर्यात महाग झाली तर ऑटोमॅटिकली आपली निर्यात काय होते? कमी होते. आपली निर्यात कमी होते. बरोबर. मला सांगा, जर आपली निर्यात कमी झाली तर आपला परकीय चलन साठा वाढेल का कमी होईल? कमी होईल. कारण जर निर्यात कमी झाली तर आपल्याला मिळणारं परकीय चलन मिळणं कमी होईल. आणि परकीय चलन मिळणं कमी झालं की ऑटोमॅटिकली आपला परकीय चलन साठा काय होईल? कमी होईल. सो इथं काय होईल? आपला फॉरेक्स रिझर्व्ह, ज्याला आपण काय म्हणतो? परकीय चलन साठा, परकीय गंगाजळ, हे काय होईल? ऑटोमॅटिकली कमी होईल. इंटरेस्टिंग आहे. आलं लक्षात? आता दुसरं, रुपया पडला. रुपया पडला म्हणजे काय? रुपयाचं अवमूल्यन झालं. बरोबर आहे. किंवा रुपया काय झाला? स्वस्त झाला. मग अशा आपण गणित बघितलंय. रुपया स्वस्त झाला तर काय होतं? निर्यात स्वस्त दिसते. त्या व्यक्तीला फक्त $40 मध्ये आंब्याची पेटी मिळतीये, तो खुश आहे ना. तो म्हणाल, मला $40 मध्ये जर आंब्याची पेटी मिळत असेल तर मी खूप सगळ्या पेट्या घेऊन जातो. म्हणजे काय होईल? निर्यात स्वस्त झाली की ऑटोमॅटिकली काय होईल? निर्यात वाढल. बरोबर आहे.
आणि मला सांगा, जर इथं निर्यात वाढली तर ऑटोमॅटिकली सगळ्यात मोठा फायदा काय होईल? निर्यात वाढली, तुमच्या वस्तूंची निर्यात होतीये, तुम्हाला परकीय चलनसाठा मिळतोय. परकीय चलनसाठा मिळाला, सगळ्यात मोठा फायदा तुमची परकीय गंगाजळी वाढल. म्हणजे काय होईल? याचा फायदा काय होईल? तुमची परकीय गंगाजळी वाढल. परकीय गंगाजळीलाच आपण काय म्हणतो? फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हणतो. परकीय गंगाजळी वाढणे हे सगळ्यात मेन कारण होतं. 1991ला आपल्याकडं तेल विकत घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलनसाठा नव्हता. फक्त 2 आठवड्यापूर्वी एवढं आपल्याकडे इम्पोर्ट कव्हरेज होतं आणि यामुळं आपण इथं काय केलं? आपला रुपया डिव्हॅल्यू केला. रुपया डिव्हॅल्यू केला की ऑटोमॅटिकली आपली निर्यात स्वस्त दिसते. बाहेरच्या देशातील व्यापाऱ्यांना आपल्या निर्यातीमधनं फायदा मिळायला सुरू होतो. त्यांना स्वस्तात वस्तू मिळायला सुरू होतात. ते भारतामधनं जास्तीत जास्त वस्तू विकत घेऊन त्यांच्या देशामध्ये नेऊन विकतात आणि ते विकत घेऊन जाताना त्यांचा डॉलर इथं आणतात. आपल्याकडं परकीय चलनसाठा वाढतो. हा वापरून आपण तेल, टेक्नॉलॉजी, डिफेन्स, इतर गोष्टी विकत घेऊ शकतो. आले लक्षात? हा सगळ्यात मोठा फायदा आहे. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुचवल हा व्हिडिओ 2दा-3दा खूप चांगल्या पद्धतीनं पहा. खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण हा एकदा का तुम्हाला हा कन्सेप्ट कळला की त्यानंतर इथलचे बाकीचे कन्सेप्ट कळणं सुद्धा खूप जास्त इझी आहे. चालेल? चला, खूप खूप शुभेच्छा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला हा कन्सेप्ट यायला हवा, हे महत्त्वाचं आहे. चालेल? उद्या आपण भेटूया लवकरात लवकर. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.